नमस्कार फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं पुन्हा एक नवीन व्हिडिओमध्ये। आज मी तुम्हाला घेऊन आलेले आहे कर्णपुरा जत्रामध्ये। हो, छत्रपती संभाजीनगरमध्ये कर्णपुरा जत्रा सुरू झालेली आहे। तर आज आहे 7वी माळ आणि आज 7व्या माळेच्या दिवशी आम्ही आलेलो आहोत कर्णपुरामध्ये आणि तुम्ही बघू शकता किती मोठ्या प्रमाणात इथे गर्दी झालेली आहे। आणि इकडे बघा, अद्विका इथे आल्याच्या नंतर किती खुश झालेली आहे। प्रत्येक एक वस्तू ती एकदम बारकाईने बघत होती आणि काल पाऊस झाल्यामुळे तुम्ही बघू शकता सगळीकडे चिखलच होता, म्हणून जास्त काही फिरता सुद्धा येत नव्हतं। आणि इकडे बघा, अद्विका कसा इकडे बलून्स मागत होती, जी वस्तू बघितली तीच मागत होती। काय घ्यायचं? तुम्ही इकडे बघू शकता 7वी माळ असल्यामुळे सोबतच रविवार सुद्धा असल्यामुळे किती मोठ्या प्रमाणात इथे गर्दी झालेली आहे। इथे आतमध्ये सुद्धा जाता येत नव्हतं, एवढी जास्त मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी झालेली आहे। तुम्ही बघू शकता किती अप्रतिम असं वातावरण निर्माण झालेलं आहे। ढोल ताशांचा गजर सोबतच प्रचंड अशी गर्दी झालेली आहे। खरंच आपल्या कर्णपुरा जत्रेचं वैभव डोळ्यामध्ये समावेत नाही असं झालेलं आहे। कर्णपुरा जत्रा ही केवळ बाजारपेठ नाही, ही आपल्या संस्कृतीचा उत्सव आहे। गावागावातून परगावातून लोक इथे येतात, भाविक देवदर्शनासाठी येतात, व्यापारी आपली वस्तू विकायला येतात आणि नातेवाईक एकत्र येऊन आपुलकीने भेटतात। अशी ही जत्रा खरी एकात्मतेचा उत्सव आहे। आणि इकडे तुम्ही बघू शकता अद्विका कशी तिच्या पप्पांना खेळण्याची वस्तू दाखवत होती आणि इथे बघा किती सुंदर सुंदर असे कानातले सुद्धा आलेले आहेत। आणि तुम्ही इकडे बघू शकता अद्विका कशी मुलांसोबत इथे गाड्या खेळत होती। तर अद्विकाची गाडी खेळून झाल्याच्या नंतर मी एकदम छान अशी इथे पाणीपुरी खाल्ली। पाणीपुरी खाल्ल्याच्या नंतर तुम्ही बघू शकता इथे किती छान असे खिलौने आले होते आणि बघा किती छान असे सर्व लोक एन्जॉय करत होते। कर्णपुरा जत्रा म्हणजे आनंदाचा, भक्तीचा आणि एकतेचा सोहळा। या गर्दीत आपण सारे एकत्र आलो। देवदर्शन काही झालं नाही, कारण की तुम्ही बघू शकता किती मोठ्या प्रमाणात गर्दी आहे आणि अद्विका सुद्धा सोबत आहे, त्याच्यामुळे आतमध्ये काही दर्शनासाठी जाता आलेलं नाही। आणि वातावरण सुद्धा थोडं चेंज झालेलं आहे, त्यामुळे आम्ही निघलो घरी जाण्यासाठी।
सकाळपासून आलेलो होतो त्यामुळे थोडी भूकसुद्धा लागलेली होती. तर अगोदर आम्ही एकदम छान असे जेवण केले. जेवण झाल्याच्या नंतर फायनली आम्ही आलो घरी. तर चला इथेच भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.